उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ नाशिक अंतर्गत येणारे सर्व जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अधीनस्थ रुग्णालय यांना नित्योपयोगी वस्तू व किरकोळ वस्तूंचा पुरवठा करणारी संस्था मे गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था नांदूर पोस्ट माडसांगवी जिल्हा नाशिक यांचे कथित अनियमितता व अपहार प्रकरण जळगाव जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या गृहलक्ष्मीचा घोटाळा. लोकनायक न्यूजद्वारे प्रकाशित. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांची तक्रार. जळगाव राज्यातील विविध जिल्हा शासकीय रुग्णालयांना सेवा आणि साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट घेणाऱ्या नाशिक तालुक्यातील माडसांगवी, नांदूर येथील गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या संस्थेने एकूण कारभारात अनियमितता आणि आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप जळगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांनी केला आहे. या प्रकरणी नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांकडे त्यांनी लेखी तक्रार व पुरावे दाखल करण्यात आले असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉक्टर बन्सी यांनी फेब्रुवारी 20 रोजी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांना निवेदन दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल ग्रामीण रुग्णालय आणि इतर ठिकाणी सन 2014 ते 15, 2019 ते 20, 2021 ते 22 आणि 2022 ते 23 या आर्थिक वर्षांत झालेल्या रुग्णालयीन साहित्य खरेदी, आहार सेवा पुरवठा व अन्य खरेदी प्रक्रियेत संशयास्पद आर्थिक व्यवहार झाला आहे. गृहलक्ष्मी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर काही माहिती व्हायरल झाली होती. या माहितीची दखल घेत डॉक्टर बन्सी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. डॉक्टर बन्सी यांनी नमूद केले आहे की ही संस्था 2008 पासून नाशिक परिमंडळातील रुग्णालयांना सातत्याने पुरवठा करत आहे. विशिष्ट मोडस ऑपरेंडीचा वापर करून शासकीय निधीचा अपहार करत असल्याचा त्यांचा दावा आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खरेदी प्रक्रियेतील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि अभिलेख संबंधित रुग्णालयांकडे आता उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. हे पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले असावेत असा संशय डॉक्टर बन्सी यांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या प्रती प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या संदर्भात तत्कालीन सिव्हिल सर्जन नागोजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. जळगाव जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या गृहलक्ष्मीचा 36 कोटींचा अपहार. लोकनायक न्यूजद्वारे प्रकाशित. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांची तक्रार भाग 2. जळगाव जिल्हा रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयांतर्गत नाशिक तालुक्यातील माडसांगवी, नांदूर येथील गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडून साहित्य खरेदीत अपहार झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली असून तब्बल 36 कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी आणि पुरवठादार यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असून चोर सोडून संन्यासाला फाशी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. या प्रकरणात केवळ 6 कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप जळगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांनी केला आहे. तर उपलब्ध कागदपत्रांनुसार या संस्थेचे 18,92,88,644 रुपयांचे प्रलंबित देयक अदा करण्याबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून तत्कालीन कालावधीत हालचाली करण्यात आल्या. मात्र या देयकांमध्ये आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप आहे. डॉक्टर बन्सी यांच्या या आहेत प्रमुख मागण्या. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्थेच्या सर्व कंत्राटांची तज्ञ समितीमार्फत चौकशी व्हावी. या संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा. ज्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट केले आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी. भविष्यात अशा संस्थांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी. हे आहेत आक्षेप. केवळ 6 कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न का?
साहित्य पुरवल्याचे भासवून अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घाईने पोचपावती आणि चलनावर स्वाक्षरी झाली की प्रत्यक्ष माल मिळाला आहे की नाही याची खात्री होण्यापूर्वीच देयके सादर करीत बिलाची थकीत रकमांवर व्याजासह वसुलीची धमकी देऊन न्यायालयाचा धाक दाखवून देयके मंजूर करून घेण्याची ही विशिष्ट कार्यपद्धती 2019 ते 20 च्या असल्याचा आरोप। रुग्णालयाने निधीची मागणी केलेली नसतानाही वरिष्ठ कार्यालयाकडून प्रचंड निधी वर्ग जो थेट पुरवठादारांच्या खिशात ज्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या काळात हे व्यवहार झाले त्यांना मात्र अहवालात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। या प्रकरणात 20 वैद्यकीय अधीक्षकांनी 20 भंडारपालांनी या स्वाक्षऱ्या केल्या, त्यांच्यावर कारवाई का नाही? पुरवठादाराने 13 ग्रामीण रुग्णालयांना पुरवला केवळ 18,92,00,000चा माल आणि जास्तीची रक्कम रु. 31,33,48,878 मागणी करण्यात आली असल्याचा आरोप। रक्कम मागणी करण्यात आली असल्याचा आरोप। जिल्हा कोषागार पूर्तता नसल्याने रक्कम अदा करण्यास नकार। या प्रकरणाची चौकशी करून पुरवठादारापर्यंत पोहोचल्यास मोठे मासे अडकू शकतात म्हणून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप। या संदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिकचे डॉक्टर कपिल आहेर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही। जळगाव जिल्हा रुग्णालयात यावल नाशिकच्या गृहलक्ष्मीचे देयक प्रकरण भाग -3 लोकनायक न्यूजद्वारे प्रकाशित। सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांनी उपस्थित केले चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह। आरोग्य खात्यातील नाशिक येथील गृहलक्ष्मी संस्थेने जळगावातील यावल येथील तसेच इतर रुग्णालयांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी स्थापित केलेल्या समितीने निष्कारण वैद्यकीय अधिकारी, लिपिक व इतर कर्मचाऱ्यांवर निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याने चौकशी समितीवर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बन्सी यांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। ते खालीलप्रमाणे ठरवून दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे आर्थिक वर्ष 2021 ते 22 परिपूर्ण लेखापरीक्षण न करता त्यांनी फक्त गृहलक्ष्मीशी संबंधित 50 देयकांचेच का लेखापरीक्षण करून अहवाल सादर केला। समितीस या प्रकरणी अहवाल सादर करण्याची कालमर्यादा नसताना सदर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय जळगाव यांना सदर प्रकरणातील सर्व अभिलेखे लेखापरीक्षणासाठी त्यांच्या मागणीप्रमाणे उपस्थित करून घेऊन मगच अपेक्षित 2021 ते 22 चे संपूर्ण लेखापरीक्षण का केले नाही व त्याबाबतचा परिपूर्ण अहवाल का सादर केला नाही, यामागे त्यांची नेमकी कोणती मनीषा होती? लेखापरीक्षणाचे आदेश लेखापरीक्षण केल्याच्या आदल्या दिवशी काढून ग्रामीण रुग्णालय यावल व जिल्हा रुग्णालय जळगाव यांना सदर लेखापरीक्षणासाठीच्या तयारीसाठी योग्य कालावधी का देण्यात आला नाही, जेणेकरून संपूर्ण अभिलेख व माहिती सदर पथकास उपलब्ध झाली असती आणि योग्य परिपूर्ण अहवाल पथकास सादर करता आला असता। सदर लेखापरीक्षण पथकाचे प्रतिनिधी हे जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पुढील लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले त्या कार्यालयातील अभिलेखांची पडताळणीसाठी का गेले नाहीत, त्याबाबत त्यांनी नंतर भेट देण्याचे का ठरविले नाही, अथवा त्यांनी अहवाल सादर करण्यासाठी कुठलेही काल मर्यादा नसताना का टाळले। सदरच्या पथकातील सदस्य या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी जे जिल्हा रुग्णालय जळगाव येथे उपस्थित होते त्यांचे म्हणणे, त्यांचे लेखी जबाब घेण्यासाठी जळगाव येथे का गेले नाहीत वा त्यांचे जबाब लेखापरीक्षण समयी व त्यांना दोषी ठरवण्यापूर्वी व निलंबन करण्याआधी का नोंदविण्यात आले नाही, प्रकरणातील अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी या दोषी ठरवण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना का पाचारण करण्यात आले नाही अथवा त्यांना अभिलेखे शोधून उपस्थित करून देण्याची संधी का देण्यात आली नाही। पथकास गंभीर अनियमितता आढळून आल्यानंतर त्यांनी आधीच्या आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षणाचा का विचार केला नाही। पथकाने ग्रामीण रुग्णालय यावल कार्यालयास 50 देयकातील उपलब्ध न झालेल्या जिल्हा रुग्णालय जळगाव येथे 10 देयके स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आल्याचे कळल्यानंतर त्यांनी सदर देयके उपसंचालक कार्यालयास 2 दिवसाच्या आत सादर करण्याचे सांगितले, तेव्हाच पथकास अभिप्रेत असलेले सर्व अभिलेखे आर्थिक वर्ष 2021 ते 22 लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले का त्यांनी मागवून घेतले नाही व यासाठी संबंधित कार्यालयांना अवधी का दिला नाही। 2 दिवसही न थांबता लगेच दुसऱ्याच दिवशी तातडीने अहवाल तयार करून उपसंचालकांना तातडीने का सादर करण्यात आला। पथकाने जरी 50 देयकांचे लेखापरीक्षण करण्याचे ठरवले असताना त्यांनी देयकासाठी उपलब्ध झालेला निधीचा बीम्स प्रणाली व BDS प्रणालीद्वारे निधीचे कशा प्रकारे, कुठून व कशा प्रकारे उपलब्ध झाला आहे तसेच त्याचा खर्च कसा कुठल्या दिवशी झालेला आहे याचा अभ्यास का केला नाही व त्याचा अहवालात समाविष्ट का केला नाही।
त्यांच्या प्रिंट आउट पथकाने पुढील कारवाईसाठी काढून का ठेवल्या नाहीत व सोबत का नेल्या नाहीत? सदर प्रकरणातील 30 मार्च 2022 रोजी जिल्हा रुग्णालयाकडून या प्रकरणातील देयक अदायगीसाठी जिल्हा रुग्णालय जळगाव मार्फत BDS प्रणालीवरून ₹2,40,00,000 निधी वर्ग झालेला असताना व त्यातून देयके अदा झाली असताना त्याचा उहापोह अभ्यास का करण्यात आला नाही व त्याचा त्यांच्या अहवालात समाविष्ट का करण्यात आला नाही? या प्रकरणातील संबंधित उपलब्ध झालेल्या सर्व अभिलेखांवर कुठल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व त्यांचा या प्रकरणात कसा सहभाग आहे याचा उहापोह अभ्यास पथकाने का केला नाही व त्याबाबत अहवालात भाष्य करण्याचे का टाळलेले आहे? लेखापरीक्षणातील पथकाचे असलेले सदस्य श्री ग. माननी लांजवार हे लेखापरीक्षणास ग्रामीण रुग्णालय यावल येथे पथकासोबत लेखापरीक्षणास का उपस्थित नव्हते? श्री ग. माननी लांजवार लेखापरीक्षणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नसताना त्यांनी लेखापरीक्षणाच्या सर्व पानावर इतर सदस्य सोबत स्वाक्षऱ्या का केल्या आहेत, तसेच स्वतःच्या सहीने अहवाल का सादर केलेला आहे? लेखापरीक्षणासाठी श्री लांजवार हे प्रत्यक्ष हजर नव्हते याबाबत अहवालात का नमूद करण्यात आलेले नाही व तसे निदर्शनास का आणण्यात आलेले नाही? श्री लांजवार हे प्रत्यक्ष लेखापरीक्षणास उपस्थित नसताना त्यांना या प्रकरणात साक्षीदार म्हणून त्यांची नोंद करून त्यांना साक्षीदार म्हणून का घेण्यात आले? श्री लांजवार हे लेखापरीक्षणास हजर नसताना त्यांनी विभागीय चौकशीत हजर राहून साक्ष का दिली? श्री लांजवार यांनी चौकशी प्राधिकरणासमोर साक्ष नोंदविताना ते लेखापरीक्षणास ग्रामीण रुग्णालय यावल येथे लेखापरीक्षणास प्रत्यक्ष उपस्थित नव्हते याबाबत स्वतःहून का कल्पना दिली नाही, तसेच सादरकर्ता अधिकारी यांनी साक्षी समयी का नमूद केले नाही? पथकातील सर्व सदस्य यांची नावे साक्षीदार यादीत असल्याने त्यांनी व त्यांना सादरकर्ता अधिकाऱ्यांनी फक्त त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणापुरते सर तपासणी घेण्याचे अपेक्षित असताना या सदस्यांनी पुणे पथकाच्या लेखापरीक्षणात कुठल्याही प्रकारची भूमिका निभावली नसताना व त्या पथकाने अभ्यास केलेले सर्व अभिलेखे, अर्समास पत्रास मिळालेली उत्तरे व त्या पथकाने लेखापरीक्षणासमयी उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना केलेले प्रश्नाचे उत्तरे माहीत नसताना उपसंचालक नाशिक कार्यालयात फक्त पुणे पथकाचा अहवाल आहे त्यांनी व सादरकर्ते अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून सादरकर्ते अधिकाऱ्यांनी पुणे पथकाच्या अहवालावर भाष्य सरतपासणीमध्ये का करून घेतले व त्यांनी भाष्य का केले? या सदस्यांनी पुणे पथकाच्या अहवालावर विचारलेल्या सरतपासणीच्या प्रश्नात का भाष्य केले व सादरकर्ते अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून भाष्य का करवून घेतले? यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. यावरील सर्व बाबीमुळे हे पथक एका विशिष्ट हेतूने सदर लेखापरीक्षणास पाठविण्यात आल्याचा दिसून येते. या पथकास त्यांचे असलेले उद्दिष्ट भागत असल्याने त्यांनी पुढे लेखापरीक्षणासाठी वेळ न घेता व परिपूर्ण लेखापरीक्षण करून अहवाल सादर न करता अल्पसा मिळालेला कालावधीचा स्वनिर्मित कारण पुढे करून तातडीने अहवाल सादर केलेला दिसून येतो. उपसंचालक नाशिक कार्यालयाचे लेख विभागाचे सदर प्रकरणी प्रस्तुत प्रकरणातील देयके अदायगी कनिष्ठ कार्यालयाकडून निधीची मागणी नसताना प्रचंड प्रमाणात आर्थिक वर्ष 2020 ते 21 व 2021 ते 22 वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात आला. एकूणच सदर प्रकरणात उपसंचालक कार्यालयाच्या चौकशी, लेखापरीक्षण पथकाची या प्रकरणातील भूमिका वादग्रस्त व विशिष्ट हेतूने प्रेरित असल्याचे दिसून असल्याची तक्रार सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी यांनी केली आहे.